नमस्कार, कशा आहात? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजपासून पितृपक्ष चालू होत आहे. तर पितृपक्षामध्ये आपण कोणती सेवा करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या मंत्राचा जप करायचा हे व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो व आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते. या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजन केले जाते. तसेच काही उपाय देखील करतात. या उपायाने आपला पितृदोष नाहीसे होतो अशी मान्यता आहे. पितृपक्ष हा 15 दिवसीय असतो. यामध्ये पितराची पूजा तिथीनुसार केली जाते असे म्हणतात. या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुख शांती येते असे म्हणतात. पितृपक्षामध्ये आपल्याला जे काही सेवा करायची आहे ते नक्की करा, कारण पितरांना प्रसन्न करावे लागतात. कारण पितृ जर नाराज असतील तर आपल्या कोणत्याही कामामध्ये यश लागत नाही. आणि पितृपक्षात काय उपाय करावे तर पितृपक्ष आपल्या पितरांना शांतीसाठी अनेक उपाय केले जातात. त्यामुळे कुटुंबावर पितराची कृपा राहते. पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा. अनेक प्रकारच्या भाज्या, खीर, पुरी, चपाती, काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीने नैवेद्य दाखवावे. पितरांचे जेवण करावे. पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते. ब्राह्मणाला बोलवून आपल्या पितरांची पूजा व तर्पण या काळात केले जाते. पितृशांती करण्यात येते. पितरांचे पिंडीदान देखील या काळात केले जाते. यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात. आणि पितृपक्षामध्ये वडाच्या झाडाखाली पितृपक्ष संपेपर्यंत दिवा नक्की लावा आणि दररोज संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दिवा लावावे. आणि पूजा सकाळी उठल्यानंतर स्नान करून पूजा अगोदर आपल्या नित्यसेवामध्ये पितृपक्षासाठी सेवा दिलेली आहे तर ती सेवा नक्की करा. दररोज सेवा करा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले पितृ आपल्याला प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडाखाली पितृपक्षात तुम्ही दररोज तुपाचा दिवा लावू शकतो. तसेच 7 किंवा 11 प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात. याने देखील पितृदोष कमी होत असतो. पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे असे मानले जाते, कारण आपले पितृ हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येऊन खाऊन जातात असे म्हणतात. यामुळे पक्ष्यांना जनावरांना चारा द्यावे. गायला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात. तसेच कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने देखील पापापासून मुक्ती मिळते व पुण्याचे काम आपल्या हातून घडते. पितृपक्षात दान करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. तसेच त्यांना गरजेच्या वस्तू, अन्नधान्य, कपडे दान म्हणून देऊ शकता. पितृपक्षामध्ये तुम्ही 15 दिवस पितृपक्ष 15 दिवस चालू असतो. तर तुम्ही या काळामध्ये तुम्ही रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर हातपाय स्वच्छ धुवून या मंत्राचा जप नक्की करा. तर हा मंत्र असा आहे की ओम पितृगाहे विघ्ने जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्. ओम देवस्थभ्य पितृभ्य महायोग्यभ्य एवच नमः. स्वाहाय स्वाधय नित्यमेव नमः नमः. या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पितृपक्षामध्ये जे काही सेवा कराल ते तुम्हाला पितरांना प्रसन्न करण्यासाठी सेवा करायच्या असते. तर ही सेवा मनोभावे करा. एक वेळ जर पितृदोष लागला तर तो नष्ट होण्यासाठी खूप कालावधी लागतो. तर सर्वात अगोदर आपल्या पितरांना प्रसन्न करा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.